परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र सप्तमोल्हास. आईच्या 12 वर्षांच्या प्रवासात ज्या ज्या वेळी ज्या ज्या भाषेची जरुरी भासे त्या वेळी त्या भाषेत त्यांच्याकडून बोलणे होत असे. एके दिवशी आम्ही पॅनोरमा पॉइंट पाहायला म्हणून मुद्दाम गेलो. ती जागा गावापासून 4 मैल लांब असून रम्य, शांत व बसायलाही प्रशस्त अशी होती. आईना तेथे भजन म्हणण्याची लहर आली. त्या जोरजोरात भजन म्हणू लागल्या. थोड्या वेळानंतर पॉइंट पाहायला एकदम 60-70 लोक जमले. तेव्हा आईने लगेच भजन आवरते घेतले. त्या दिवशी मंडळीत आईना ओळखणारी मुंबईची एक पारशीबाई होती. ती दरवर्षी सिद्धाश्रमात येत असे. आईना पाहताच तिला आनंद झाला. ती भराभरा पुढे आली आणि तिने आईना नमस्कार केला. त्यानंतर तिने दिलेल्या माहितीवरून सर्व मंडळी आईंच्याकडे आली आणि सर्वांनी आईना वंदन केले. त्यात एक संस्थानिकाचे जोडपे होते. त्यांनी स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणजे अर्थ काय तर हाच असे उद्गार काढले. तेथे जवळ एक हॉटेल होते. त्या पारशीबाईने हॉटेलमधून एक टेबल खुर्ची आणवली आणि आईना खुर्चीवर बसायला विनंती केली. त्यावर तिने आईच्या समोर सर्व मंडळींना बसविले. मंडळींना पाहून आई म्हणाल्या, तुम्ही सर्वांनी शिस्तीत बसलेले पाहून मला वाटते की तुमच्यासह थोडा वेळ मी हरिनामाचा गजर करावा. इतके बोलून आईने राधेश्याम हे भजन सुरू केले. त्यावर संदेशा आ गया यमका, चलन की कर तयारी है या ब्रह्मानंद स्वामींच्या पदावर आईने हिंदी भाषेत सुबोध कथन केला. त्यापूर्वी कानडी, मराठी, तामिळ व कोकणी या 4 भाषेत आईंचे कीर्तन मी ऐकले होते. हिंदी भाषा मात्र आजच ऐकली. त्या ठिकाणी हिंदी भाषा बोलणारीच माणसे जास्त होती म्हणून की काय कोण जाणे. देवाने आईच्या मुखातून हिंदी भाषा वदवली असावी असे मला वाटते. आम्ही आमच्या बरोबरीच्या माणसांमध्ये समर असतो, पण आईंचे पाहावे तर अगदीच वेगळे दिसून येते. एके दिवशी आम्ही पॉइंट बघायला जात असता एका झाडाखाली 10 वर्षांची 7-8 मुले बसलेली असून त्यातली 2 मुले वाघ शेळीचा खेळ खेळत होती आणि इतर मुले तो खेळ पाहत होती. आईंचे लक्ष त्या मुलांकडे जाताच आईंच्या पावलांनी भराभर उचल खाल्ली. मुले आम्हा दोघींकडे टकमक पाहू लागली. तुम्ही कोण, कुठले, कशाला आलात हे विचारावे असे त्यांना वाटले, पण तोंडातून एकही शब्द फुटेना. आईने विचारले, काय बाळ, तुम्ही वाघशेळीचा खेळ खेळत होता ना? आता खेळा, आम्ही पाहतो. मी येऊ का तुमच्या बरोबर खेळायला? ते ऐकून ती मुले एकदम गारज झाली, कारण ती थट्टेची भाषा की खरी हेच त्यांना समजेना. शेवटी मला बसायला सांगून आई पण गवतात बसल्या आणि म्हणाल्या, अरे मी खेळ पाहायला आले, पण तुम्ही न खेळता स्वस्त बसलात. तुम्ही दोघे जरी खेळा, नाहीतर मी तुमच्या बरोबर खेळते. त्यातला एकटा खेळायला तयार झाला. आई म्हणाल्या, तू वाघ घेतोस की शेळी घेतोस? तो म्हणाला, मी वाघ घेतो. त्याच्या ताब्यात 2 वाघ गेले आणि आईंच्या ताब्यात 24 शेळ्या आल्या. खेळाला आरंभ झाला. तोच वाघाने पटापटा 12 शेळ्या मारून टाकल्या. आता आपण खेळ जिंकणार अशी त्यांची खात्री झाली. त्यामुळे सर्वांचा चेहरा प्रफुल्लित झाला. पण दुसऱ्या क्षणाला आईने वाघांना बांधून टाकले. आश्चर्याची गोष्ट ही की त्यांना राग येण्यापेक्षा किंवा उदास वाटण्यापेक्षा पुन्हा खेळण्याची कुतूहलता निर्माण झाली. त्यावर दुसऱ्या खेळात आईने वाघ घेतले आणि त्यांनी शेळ्या घेतल्या. वाघाने पटापटा 18 शेळ्या मारल्या. त्यामुळे या खेळातही आईने त्यांना हरवले. याप्रमाणे 11 खेळ खेळणे झाले, तरी प्रत्येक वेळेला तेच हरले. हंगामात कातकरी लोक मुद्दाम येऊन या ठिकाणी राहत असत. ते चोरी कधी करीत नाहीत. तेथील पॉइंट पाहायला वेळी
अवेळी लोक येत असतात तेव्हा त्यांच्या आंघोळीची सोय व्हावी म्हणून प्रत्येक जण आपापल्या परिसरात निर्धास्तपणे बंब ठेवीत असतात. कातकऱ्यांची पोरे मात्र त्या ठिकाणी आलेल्या लोकांजवळ सारखे पैसे किंवा खाऊ मागत असतात. नेरळपासून माथेरानपर्यंत जाणाऱ्या येणाऱ्या गाडीतही ही पोरे पैसे मागण्यास हजर असतात. त्यांची एवढी चिकाटी असते की त्यांना काही दिल्याशिवाय ते तेथून हलत नाहीत. म्हणून आई बाहेर जाते वेळी चॉकलेट, बिस्किट, पेपरमिंट असे काही जवळ बाळगीत असत. पैसे मात्र त्या कधी कोणाला देत नसत, कारण विडी किंवा इतर काही व्यसन जडायला मार्ग होऊ नये म्हणून. खेळ संपून निघत असता जवळ बाळगलेला खाऊ आईने त्या सर्व मुलांना दिला. मुले म्हणाली, तुम्ही उद्या पण खेळायला आले पाहिजे. जमले तर येऊ हं, असे आईने उत्तर दिले. तिसऱ्या दिवशी परत त्या वाटेने आई निघाल्या. त्या झाडाखाली मुले हजर होतीच. आईना पाहताच, आम्ही काल तुमची पुष्कळ वाट पाहिली की हो, असे मुले अत्यंत उत्साहाने म्हणाली. काल दुसरा पॉइंट बघायला गेलो होतो. आज आम्ही गावी जाण्यास निघणार आहोत. तुम्ही वाट पाहत म्हणून मुद्दाम येथवर आलो, असे म्हणून सर्वांना आईने खाऊ दिला. त्यावर तेथून आम्ही परतलो. माथेरानहून निघते वेळी माझी मैत्रीण म्हणाली, जाता जाता देहू, आळंदी, चिंचवड, सज्जनगड ही स्थळे पाहत पाहत तुम्ही जाऊ शकता. आमच्या आईंचा स्वभाव म्हणजे कोणाच्याही इच्छेविरुद्ध जायचे नाही. दुसऱ्या दिवशी ती स्थळे आम्ही पाहायला गेलो. तसेच हुबळीच्या मठाला जाऊन तेथे 3 दिवस मुक्काम केला आणि नंतर घरी परतलो. घरी आलेल्या दुसऱ्या दिवशीच मला एकाएकी ताप आला. तरी मी तशीच कामे करू लागले. माझा चेहरा पाहून आईने, आज तुझी तब्येत बिघडलेली दिसते, तेव्हा तू जाऊन झोप, शिल्लक असलेली कामे मी उरकून घेते, असे म्हणून मला स्वयंपाकघरातून हलविले. थोड्या वेळाने 3 पर्यंत ताप चढला. त्याबद्दल मला भीती वाटेल म्हणून आई मला म्हणाल्या, आटवल करते, जेवून घे आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय म्हणत स्वस्थ निज, म्हणजे लगेच ताप उतरेल. त्यावर त्याने आटवल केले आणि मला वाढून आपण पण आटवलच जेवल्या. आईंची तृप्ती सदाचीच असल्यामुळे त्यांना जेवणच पाहिजे असे नाही, फक्त देहरक्षणापुरताच आहार घ्यावयाचा हे त्यांचे तत्व असल्यामुळे दूध, ताक, फळे, नुसती भाकरी किंवा चपाती कोणतेही चालते. मी त्यांना म्हणाले, आई, तुम्ही स्वतःसाठी स्वयंपाक न करता आटवल कशाला जेवलात? आई म्हणाल्या, तुला ताप आला म्हणून आटवल दिलं आणि मला ताप येऊ नये म्हणून मी आटवल घेतलं. त्यावर 4 वाजण्याच्या सुमारास आईने मला चहा आणून दिला आणि म्हणाल्या, कृष्णाने सुचविल्यावरून थोडा शिरा करून ठेवला आहे. हे ऐकताच ज्या कामासाठी आम्हाला 4 तास लागतात त्या कामाला आईना 1 तास देखील लागत नाही हे मला कळून आले. श्रीहरी मंदिरात आई स्वयंपाक करू लागल्या म्हणजे 500 लोकांचा स्वयंपाक देखील 1 तासात होतो. इत्यादी वर्णन भगिनींच्या तोंडून जे मी ऐकले होते त्यावेळी ते कसे शक्य आहे असे मला वाटले होते. म्हणून तापाच्या निमित्ताने आज देवाने प्रत्यक्ष मला अनुभव आणून दिला असावा असे वाटले. त्यावर असेही वाटले की आईने शिरा का केला असेल? मला तर ताप आला आहे, हे तर परगावी गेले आहेत, आईना तर शिरा आवडत नाही. इतक्यात आई म्हणाल्या, विशालाक्षी, तुमच्या मोटारीचा हॉर्न ऐकू आल्याचा मला भास झाला. खरं का? मी म्हणाले, ते पुढच्या आठवड्यात येणार आहेत. इतक्यात दत्त म्हणून ते माझ्या पुढे येऊन उभे राहिले. का निजलीस वगैरे माझी विचारपूस करून झाल्यावर म्हणाले, वाटेत मी असा विचार केला होता की ही अवेळ आहे तेव्हा जेवण जाणार नाही, म्हणून स्वयंपाक न करता फक्त मला शिरा करून दे असे तुला सांगावे. पुढे ते थट्टेने म्हणाले, परंतु तुझा ताप माझ्या शिऱ्याच्या आड आला की? इतक्यात माझ्याकडे बोट करून आई म्हणाल्या, हिला आज ताप आला याचे कारण माझ्या हातचा शिरा तुम्हाला खायला घालायचा देवाचा उद्देश दिसतो, म्हणून तर
चहाच्या वेळीच शिरा करून ठेवण्याबद्दल त्याने मला इशारा दिला. एकूण त्या दिवशीची शिरा खाण्याची त्यांची इच्छा अशा तऱ्हेने पुरी झाली. ही गोष्ट वाचून आईंच्या सहवासात आलेल्या मंडळींना आश्चर्य वाटणार नाही, कारण कोणत्याही पदार्थाची इच्छा करण्याची फुरसत त्या व्यक्तीला तो पदार्थ आईंच्याकडून खावयास मिळतो हा सर्वांचा नेहमीचाच अनुभव आहे. पण त्याबरोबर आई आपले दुर्गुणही काढून टाकतात हेही तितकेच खरे आहे. एके दिवशी जवळ बसलेल्या माझ्या चुलत बहिणीकडे बोट करून मी म्हणाले, आई, हिला आपण एकदा उपदेश देऊन पावन करा. आई म्हणाल्या, विशालाक्षी, परमार्थ मार्गात नात्याचा संबंध उपयोगी पडत नाही. भूक लागल्यावर जेवणासाठी जसा कोणी कोणाला आग्रह करावा लागत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी दुःखमुक्त होण्याची खरी तळमळ उत्पन्न झाली असेल तो आपण होऊन गुरुजवळ मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. याचकरिता स्वहिताच्या मार्गदर्शनार्थ ज्याचा त्यानेच गुरुजवळ प्रश्न केला पाहिजे असे गीता सुचवित आहे. तरी मी आईना म्हणाले, आपली इच्छा अपुरी राहिली म्हणून कमलचा चेहरा उतरून गेला करिता तिची तेवढी इच्छा पुरी करावी. तेव्हा आई म्हणाल्या, एके दिवशी पहाटे मला अतिशय तहान लागली. तेव्हा माझ्या विहिरीला थोडेसे पाणी होते. ते मी पिऊन घेतले, तरी माझी तहान भागली नाही. आजूबाजूच्या विहिरीचे पाणी पिण्याची माझी इच्छा नसल्यामुळे माझी तहान भागल्याशिवाय तेथून हलावयाचे नाही असा निर्धार करून मी विहिरीच्या आत पाहत कडेला उभी राहिले. माझ्या तोंडाला कोरड पडून जेव्हा माझा जीव कासावीस होऊ लागला तेव्हा शेवटचा उपाय म्हणून मी माझ्या कृष्णाला जोरात हाक मारली. इतक्यात एक साधू विहिरीतून प्रगट झाले व हे घे पाणी, जेवढे पाहिजे तेवढे भरपूर पिऊन घे. एवढे तुला पुन्हा केव्हाही तहान लागणार नाही याच्या पुढे. इतके बोलून ते अदृश्य झाले. विहिरीला पुष्कळ पाणी आलेले पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. लगेच गटगट मी पाणी पिऊ लागले. इतक्यात एक बाई माझ्या जवळ आली आणि मलाही तुमच्या विहिरीतील थोडे पाणी द्या असे म्हणाली. तेव्हा मी म्हणाले, आत्तापर्यंत माझ्या विहिरीत थोडे देखील पाणी नव्हते. मी देवाचा सारखा धावा करून करून आत्ता कोठे त्याच्या कृपेने मला पाणी मिळाले आहे. तेव्हा जर मी यातील पाणी तुला दिले तर पाणी प्याल्याबरोबर या विहिरीचे पाणी फार फार गोड आहे असे म्हणून तू सर्वांना सांगशील आणि तेणे करून पाण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी माझ्याजवळ येऊ लागतील आणि कदाचित पुढे जर पाणी कमी पडले तर पाण्यासाठी आलेल्या लोकांना नाईलाजास्तव परत पाठवावे लागेल. करिता ज्याच्या कृपेने मला पाणी मिळाले आहे त्याची परवानगी मिळाल्याशिवाय मी तुला पाणी देऊ शकत नाही. त्यानंतर मार्ग प्रगट झालेल्या साधूची मी प्रार्थना आरंभिली. तोच ते साधू एक भला मोठा त्रिशूळ घेऊन आले आणि त्यांनी तो त्रिशूळ जोरात विहिरीत खोचला. त्याबरोबर एकदम झरा सुटला आणि त्याने करून क्षणार्धात विहीर सारी पाण्याने तुडुंब भरून गेली. ते पाहून मला अतिशय आनंद झाला. त्या भरात मी देहभान विसरून नाचू लागले. तेव्हा त्या साधूने माझ्या मस्तकावर हस्तक ठेविला आणि आता विहिरीला वाटेल तितके पाणी आहे. हा झरा कधीही न आटणारा असल्यामुळे कोट्यावधी माणसे जरी पाणी प्याली तरी विहीर जशीच्या तशी भरलेली राहील. मात्र ज्याला खरी तहान लागली असेल त्यालाच हे पाणी देत जा असे सांगितले. तेव्हा तहान खरीत नसता पाणी दिले तर काय होईल असे मी विचारले. लगेच त्यांनी माझ्या थोबाडीत दिली आणि ते गुप्त झाले. या गोष्टीचा तू विचार कर, म्हणजे त्यातून तुझ्या प्रश्नाचे तुला उत्तर मिळेल. यावरून आईंच्या बोलण्यातील प्रत्येक वाक्यात गूढार्थ भरलेला असतो म्हणजे कसे हे मला
समजून आले. आईना फार शांतता लागते, थोडा सुद्धा आवाज खपत नाही, म्हणून लक्षपूर्वक कामे करा असे नेहमीच ते आम्हाला सांगत असतात. आईंचा हा नियम मला माहीत असून देखील एके दिवशी रात्रीच्या वेळी बेसावधपणाने मी खिडकीचा दरवाजा लावला. तो आवाज ऐकून पलीकडच्या खोलीतून कोण ग ते, कसला आवाज, असे आईने विचारले. मीच खिडकी लावत होते असे मी सांगितले. तेव्हा आई म्हणाल्या, तू होय, मला वाटले नवीन कोणीतरी असतील. माझ्यासारख्या बेसावधपणाने वागणाऱ्यांना योग्य मार्गावर आणण्याकरिता युक्ती प्रवृत्तीने समजावून देण्याची आईंची ही शैली अगदी वाखाणण्यासारखी आहे. एके दिवशी आई कोचींच्या भक्तिनीची सारखी आठवण करू लागल्या. तेव्हा मी आईना विचारले, तुमच्या भोवती आम्ही पुष्कळशी भक्त मंडळी असता तुम्हाला तिची का सारखी आठवण होते? आई म्हणाल्या, 10 रुपयातला एखादा रुपया जर हरवला तर 9 रुपये आहेत म्हणून तुम्ही स्वस्थ बसता की हरवलेला रुपया शोधण्याची धडपड करता? याचे आधी उत्तर दे. तुम्ही पुष्कळशा भगिनी जरी माझ्याजवळ आहात तरी माझ्या सहवासातील आनंद तुम्हाला जसा मिळतो तसा तिलाही मिळावा असे मला वाटते. एके दिवशी माझ्या मैत्रिणीने आईना प्रश्न केला. मी भजन करते म्हणून आमच्या कॉलनीतले लोक सारखे मला नावे ठेवतात, म्हणून मी भजन सोडून द्यावे म्हणते. त्याबद्दल आपले मत काय? आईने तिला उत्तर दिले, इतर काही गोष्टींबद्दल नावे ठेवत असतील तर त्या गोष्टी पण सोडण्यास तयार असशील तर भजन बंद करण्यास माझी काहीच हरकत नाही. त्यावर तिने प्रश्न केला, दुसऱ्या काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या नाही. आई म्हणाल्या, माझ्या कानावर आलेली मी सांगते. काय बाई मोठी तापट आहे, सदा घरात कटकट करून यजमान आणि मुलांना सुख लागू देत नाही. कोणी म्हणतात, बाई फार कंजूष आहे. कोणी बसायला आले तर त्यांना एक घोटभर चहा देखील देत नाही. तेव्हा तू यापुढे कोणी घरात आल्यास त्यांना चहा द्यायचा आणि घरात शांती राखायची. या 2 गोष्टी कबूल करत असशील तर भजन बंद करण्यास हरकत नाही. शृंगार दुसऱ्यासाठी आणि आहार आपल्यासाठी अशी म्हण आहे. उदाहरणार्थ, कॉलनीतील बायका 6वारी पातळ नेसतात म्हणून तू 9वारी पातळाला रजा दिलीस. त्याप्रमाणे त्या स्वेटर किंवा कोट पातळावर घालतात म्हणून तू पण घालतीस. तेच त्या चहा घेतात म्हणून तू कॉफी सोडली नाहीस, किंवा त्यांना थालीपीठ आवडते म्हणून तू इडली सोडली नाहीस. यावरून प्रपंच दुसऱ्याकरिता आणि परमार्थ आपल्याकरिता आहे असे समजावे. भजनापासून मनाला शांती मिळते हे जेव्हा मनाला पटते तेव्हा नावे ठेवणाऱ्यांकडे सहजच दुर्लक्ष होते. माझ्या शेजारणीने प्रश्न केला, माझ्या लग्नाला 5 वर्षे झाली परंतु आम्हा दोघांचे थोडे सुद्धा पटत नाही. लग्नाआधी 2 वर्षे आम्ही फिरत होतो तेव्हा चांगले होते, लग्नानंतर असं का व्हावे? आईने तिला उत्तर दिले, दुसऱ्याप्रमाणे आत्तापर्यंत अनेक मुलींनी तुझ्याप्रमाणेच माझ्याकडे तक्रार सांगितली. त्यावरून असे वाटते की लग्नाआधी एकमेकांची ताटातूट होईल म्हणून परस्परांमध्ये जपून वागणे होत असावे आणि लग्नानंतर हक्काची बायको हक्काचा नवरा म्हणून उभयतांचा मूळ स्वभाव बाहेर पडत असावा. दुसरी शेजारीण म्हणाली, माझ्या घरी मुलाचे आणि सुनेचे पटत नाही. का तर आम्ही आहोत सारस्वत आणि मुलाने जी बायको करून घेतली आहे ती आहे कोकणस्थांची. आम्हाला स्वयंपाकात गुळ लागत नाही, तिला लागतो. आम्ही दक्षिण कानडा जिल्ह्यामध्ये असल्याने नारळाची सवय आम्हाला, तर स्वयंपाकात शेंगदाण्याचे कूट लागते तिला.
आम्हाला सकाळी कॉफी बरोबर इडली, आंबोळ्या, उपीट असले ताजे ताजे पदार्थ लागतात. तिला बिस्किट, ब्रेड, केक, बन असे दुकानातले पदार्थ आवडत असल्यामुळे रोजचेच त्या उभयतांमध्ये वादविवाद होतात. त्यामुळे त्यांचे रुसणे फुगणे मला पाहावं लागतं. तेव्हा त्यावर काय उपाय? आई म्हणाल्या, आपण स्वयंपाकघरात शेगडी आणि स्टोव ठेवतो. शेगडीला वारा हवा असतो आणि स्टोवला वारा नको असतो, म्हणून स्टोव पेटवित असता शेगडी बंद करतो. वाऱ्याशिवाय शेगडी पेटत नाही, म्हणून खिडकी उघडेपर्यंत पंख्याने शेगडीला वारा घालतो. एकूण स्टोवला जसे पाहिजे तसे आणि शेगडीला जसे पाहिजे तसे वागून आपण आपला कार्यभाग साधून घेतो की नाही? त्याप्रमाणे आपल्या घरात शांती नांदावी तर एक दिवस मुलाच्या आवडीप्रमाणे, एक दिवस सुनेच्या आवडीप्रमाणे जेवण खाण करीत जावे. हाच एक त्यावर उपाय आहे. ओम नमः शिवाय.